हॅलो टीम, आवाज येतोय माझा? हो सर. ओके. स्क्रीन पण दिसते तुम्हाला? हो सर दिसते. ओके. तर आता आपल्याला करायचं काय की फर्स्ट हे सांगा मला, काल तुम्ही पेजिनेशनचे टास्क केले कंप्लीट? तुमच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट केलं का पेजिनेशन? हो सर. वर्क होतंय? होते आहे सर. ओके. तर आता आपल्याला मेन बघायचं म्हणजे जेव्हा आपण इथं ॲडमिनला असणार, आज आपल्याला लॉग इन आणि लॉग आउटचं बघायचं आहे. ओके. इथं आपण जो आय डी पासवर्ड युजरला सेट केला आहे, तो आय डी पासवर्ड इथं टाकल्यानंतर आपल्याला त्यांनी ॲक्सेस दिला पाहिजे ॲडमिन पॅनलचा. ओके. त्यासाठी आपल्याला सेशन नावाची एक कन्सेप्ट आहे, ती पण यूज करायची. म्हणजे सेशनमध्ये तो डेटा स्टोअर करून आपण चेक करू तिकडे. ओके. सेकंड थिंग, आपण दोन रोल ठेवले, एक ॲडमिन आणि नॉर्मल युजर. बरोबर. नॉर्मल युजरला आपल्याला काय करायचं आहे, कमी ॲक्सेस द्यायचा आहे, फक्त तो पोस्टच बघू शकतो. ओके. आणि जो ॲडमिन आहे त्याला ऑल ॲक्सेस द्यायचा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरला बघायच्या आहे. एकदम सिम्पल. आता फर्स्ट आपल्याकडे दोन युजर आहे. मी आधीचे युजर्स डिलीट करून टाकले. आता मी दोन युजर बनवले. कोडरीज सॉफ्टवेअर हा आपला ॲडमिन युजर आहे आणि समीर हा आपला नॉर्मल युजर आहे. ओके. आता या दोघांचे आय डी पासवर्ड आपले 1 मिनिट DB मध्ये MD5 इन्क्रिप्ट झालेले असणार आहे ते. ओके. ते इन्क्रिप्ट झाले असणार. जस्ट आता आपल्याला चेक करायचं आहे. आता आपल्याला जो कोड करायचा आहे तो सगळ्या ॲडमिनच्या फाईलवर करायचा आहे. ओके. इथं एक इंडेक्स फाईल आहे. डिफॉल्टमध्ये एक फाईल इथं कॉल होते, ती म्हणजे index.php. ओके. या फाईलवर आता आपल्याला कोड करायचा आहे. म्हणजे जो पण युजर इथून डेटा एंटर करणार आहे, तो डेटा आपण चेक करू कशासोबत? आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर असलेल्या युजरनेम आणि युजरनेम पासवर्ड सोबत. जर तो मॅच झाला तर त्याला ॲक्सेस देणार. आपला डेटाबेस कोणता होता? नाही, हा नव्हता. ब्लॉग ना काहीतरी होता ना? PHP न्यू ब्लॉग म्हणून होता आय थिंक. ब्लॉग न्यू. राईट. आपला युजर टेबल. ओके. इथं रोल पण चेक करायचा आहे आपल्याला. जर रोल ॲडमिनचा 1 रोल आहे आणि नॉर्मल युजरचा 0 आहे, या दोघांवरती आपण चेक करू की जर 1 असला सेशनमध्ये तर त्याला ॲक्सेस द्या आणि जर 0 असेल तर त्याला नका देऊ. ओके. आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहे. तिकडून जो डेटा एंटर करेल, या फॉर्मला डेटा युजर एंटर करेल, तो डेटा आपण चेक करू आपल्या ह्या युजर आय डी आणि पासवर्ड सोबत. म्हणजे युजर नेम त्याचा ॲडमिनच पाहिजे आणि पासवर्ड एंटर केलेला पासवर्ड तुमच्या डेटाबेस सोबत मॅच झाला तरच ॲक्सेस द्या. सिंपल कोड आहे, फक्त तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागेल त्याची. ओके. तर आपण फर्स्ट इथं आपली फाईल ओपन करून घेऊ. ॲडमिन पॅनलमध्ये जे आपण index.php. ओके. ही झाली आपली फाईल. आता इथं आपला फॉर्म टॅग, हा आपला फॉर्म टॅग इथं क्लोज होतो. आता इथं आपल्याला परत PHP स्टार्ट करून PHP सेल्फमध्ये घ्यावं लागेल. $सर्वर PHP सेल्फ घ्यावं लागेल आणि याच पेजमध्ये आपण इथं खाली कोड करू. ओके. इथपर्यंत थिअरी आली लक्षात? काय सांगितली ती? हो सर. हो ओके. सर. आता आपण चेक करू. आणि यामध्ये आपण कोणती की पास करतो? PHP सेल्फ. पण ती सिंगल कोटमध्ये पास करतो आपण. ओके. आणि आपली मेथड काय? पोस्ट. आता यात आपण एक बटन पण दिलंय, सबमिट बटन. त्याचं नेम आहे लॉग इन. ओके. जेव्हा हे बटन प्रेस होईल त्याच्यानंतर आपल्याला कोड चेक करायचा आहे आपला. मग आपण काय करू, या फॉर्मच्या एकतर डायरेक्ट लास्टला घेतलं तरी चालेल किंवा या फॉर्मच्याच इथं खाली घेऊ आपला कोड.
आपल्याला जर चेक करायचं असेल ते बटन सेट झाले की नाही त्यासाठी आपल्याकडे कोणतं फंक्शन आहे इज सेट. ओके, मग इथं परत मी PHP स्टार्ट करून घेतो. इफ इज सेट. ओके, आणि इथं मेथड कोणती आपली पोस्ट. आणि आता इथं पण आपल्याला ओके, आता आपण चेक करू म्हणजे नेम चेक होणार आहे. इथं इज सेट डॉलर पोस्ट हा सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे. त्याच्यामधलं लॉग इन जर प्रेस झालेला असेल, सेट असेल, ओके प्रेस नाही सेट झालेला असेल, तर आपल्या इफच्या इनसाइड येईल तो. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. आणि याला आपल्याला कनेक्शन पण लागणार आहे. आपण इथं वरती ठीक आहे, वरतीच आपण एक फाईल इन्क्लूड करून घेऊ. मेन फाईल कोणत्या कोणत्या इन्क्लूड करायची माहिती आहे आपल्याला, एकच, ती म्हणजे कॉन्फिग. त्यामध्ये आपलं डेटाबेसचं कनेक्शन आहे. डायरेक्ट वरती टॉपला आपण तिला इन्क्लूड करून घेऊ. इन्क्लूड config डॉट php. आणि सेशन पण लागणार आहे, आपण सेशन पण स्टार्ट करून घेतलं तरी चालेल, पण मग लागेल तेव्हा आपण वरती इथं सेशन स्टार्ट करून घेऊ. ओके, हीच फाईल तुम्ही इथं जरी टाकली तरी नो इश्यू, पण मग टॉपला ठेवायची म्हणजे तुम्हाला खाली पण यूज करता येईल. आता जो वरतून या फॉर्मचा डेटा येणार आहे तो डेटा आपल्याला गेट करून घ्यायचा आहे. मग मी काय करतो, युजर नेम याला कॉपी केलं, एक युजर डिफाईन व्हेरिएबल बनवून आपण डॉलर युजर नेम, त्याच्यामध्ये डेटा आपला येणार आहे. जो युजरने एंटर केलेला युजर नेम आहे ते त्यामध्ये एंटर होईल. ओके, आपण सिम्पल इथं डॉलर अंडरस्कोर पोस्ट आणि युजर नेम पास केला तरी तो इथं येऊन जाईल यात. पण मी तुम्हाला एक हे सांगितलं होतं बघा, MySQL रिअल एस्केप स्ट्रिंग, आठवतं? हो सर. ते काय यूज केलं होतं आपण? सिक्युरिटी पर्पज. राईट. ते 2 पॅरामीटर द्यावं लागतं आपल्याला. ओके, फर्स्ट तुमचं असतं कनेक्शन, जे आपलं कॉन्फिग फाईलमध्ये. मग आपण ते इथं देऊ डॉलर कॉन तो, आणि कोमा इथं तुम्हाला डॉलर पोस्टचा जो डेटा येणार आहे तो डेटा टाकायचा. आणि तो काय असणार आहे आपल्याला डॉलर अंडरस्कोर पोस्ट, आणि यामध्ये जो डेटा येणार आहे तुमचा तो डेटा. मग वरतून काय येतं आपल्याला ते युजर नेम, मी ते काय केलं कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं, लास्टला तुमचं सेमिकोलन. ओके, इथपर्यंत आलं लक्षात काय केलं ते? हो सर. ओके, आता सेम ॲज पासवर्डला करायचं आपल्याला. याला कॉपी केलं मी आणि लास्ट खाली पेस्ट करून घेतलं. इथं तुमचा पासवर्ड येईल. सिम्पल असं केलं तरी तुमचं वर्किंग होणार आहे, पण आपण MD5 यूज केलं आहे, मग तो कन्वर्ट होताना पण इथं आपल्याला MD5 मध्येच कन्वर्ट करायचं आहे त्याला. ओके, आपण MD5 फंक्शन कसं यूज केलं, जो आपला नॉर्मल टेक्स्ट आहे त्याला इन्क्रिप्ट करतं ते. ओके, युजर त्याला रीड नाही करू शकत आहे. त्याला कॉपी करू आपण. डायरेक्ट इथून टाकताना आपण त्याला असं जरी पास केलं तरी चालेल. ओके, म्हणजे जो पण डेटा तिकडून एंटर होणार आहे तो MD5 मध्ये कन्वर्ट होईल आणि त्यानंतर तो तुमच्या या पासवर्ड व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. ओके, आलं आहे लॉजिक लक्षात? दिसायला एकदम सिम्पल दिसतं, पण याच्यातच सगळं खूप काही आहे. म्हणजे तुमचा तो इन्क्रिप्ट फॉर्मॅटच इन्क्रिप्ट फॉर्मॅट सोबत चेक होणार आहे. आता आपल्याला डिक्रिप्ट करायची काही गरज पडली नाही. ओके, तो कसा ते पण बघा. आपण इथं सिम्पल एक क्वेरी करू आता. डॉलर SQL घेऊ, इथं इज इक्वल टू, थोडं फास्ट घेतोय, समजतंय ना? हो सर. ओके,
मग आपण हो सर. आपल्याला 3 गोष्टी सिलेक्ट कराव्या लागतील. त्या कोणत्या कोणत्या, 1 मिनटं. युजर आय डी घ्यावा लागेल, त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड. युजर आय डी नाही घेतला तरी चालेल, युजर नेम, पासवर्ड आणि रोल. मग आपण या 3 गोष्टी ते सिलेक्ट करून घेऊ. सिलेक्ट युजर नेम कोमा हा पासवर्ड. परत मिस्टेक असेल तर त्यापेक्षा इथूनच कॉपी करू आपण त्याला. इथून कॉपी केला, परत इथं पेस्ट आणि लास्टला आपला रोल आहे तो रोल. ओके. इथं आपल्याला फ्रॉम द्यावा लागेल, फ्रॉम जो आपला टेबल नेम आहे युजर, तो युजर टेबलची क्वेरी दिली. आणि लास्टला इथं मी सेमीकोलन देतो. ओके. सिलेक्ट युजर नेम, पासवर्ड, रोल फ्रॉम युजरमधून तो आपल्याला सिलेक्ट करून देईल. आता आपल्याला त्याच्यावरच्या फील्ड आहे ते आपल्याला कम्पेअर करायचे फक्त DB मधल्या युजर नेम बरोबर. ओके. इथं चेक करून घेऊ आपण त्याला डायरेक्ट सिंपल. वेअर घेतलं, जो युजर नेम आहे आपला कॉलम नेम युजर नेम. ओके. तो कम्पेअर करायचा आपल्याला या युजर नेम सोबत. ओके. आणि अजून आपल्याला पासवर्ड पण चेक करायचा आहे. मग मी इथं अँड काय सांगतो, इफ बोथ कंडिशन आर ट्रू देन रिटर्न्स ट्रू. ओके. परत दुसरा कॉलम नेम जो आपला पासवर्ड आहे तो पासवर्ड जर इक्वल टू असला डॉलर पासवर्ड बरोबर. ओके. जेव्हा दोन्ही गोष्टी मॅच होतील तेव्हाच आपली क्वेरी रिझल्ट देईल आपल्याला. ओके. परफेक्ट. एकदा चेक करून सिलेक्ट युजर नेम, पासवर्ड, रोल फ्रॉम युजर टेबलमधून वेअर जे युजर नेम आहे ते युजरने इनपुट केलेलं युजर नेम मॅच झालं पाहिजे आणि जो पासवर्ड फील्ड आहे ती पासवर्ड फील्ड मॅच झाली पाहिजे युजरने एंटर केलेल्या पासवर्ड सोबत. ओके. आता आपल्याला ती क्वेरी रन करायची. इथे आपण याला सिंगल कोटमध्ये घेऊ आणि पासवर्डला पण सिंगल कोटमध्ये घेऊ. ओके. आपण क्वेरी रन करायला कोणतं फंक्शन घेतो, त्यासाठी मी आधी एक युजर डिफाइन व्हेरिएबल घेतो रिझल्ट. त्याच्यामध्ये आपण ती क्वेरी रन करू. कोणतं फंक्शन घेतो, MySQL अंडरस्कोर क्वेरी. ओके. त्यात किती पॅरामीटर पास करतो, 2. फर्स्ट काय असतं तुमचं कनेक्शन आणि सेकंड असते तुमची जी क्वेरी डॉलर SQL. ओके. आणि जर ती नाही रन झाली तर आपण ऑर घेऊ त्याला डाय फंक्शन. यात आपण एक युजर डिफाइन मेसेज पास करून देऊ QURY क्वेरी अनसक्सेसफुल फेल्ड एरर देऊ आपण. ओके. आता जर आपली क्वेरी सक्सेस झाली म्हणजे आपल्याला काहीतरी डेटा तो रिटर्न करणार आहे. मग तो जर चेक करायचा असेल तर मग आपल्याला परत नम चेक करावं लागतील. मग आपण इथं इफ घेऊ, इफ अंडरस्कोर नम रोज. इथं आपल्याला तो व्हेरिएबल पास करावा लागेल डॉलर रिझल्ट. ओके.
जर म्हणजे सक्सेस असेल, जस्ट आपल्याला याच्यावरून लक्षात येणार आहे, जर सक्सेस असेल तरच त्याच्या इनसाइड येईल या इफच्या, जर मॅच झालेला असेल तर. ओके. आणि एक एल्स पार्ट पण बनवून घेऊ लगेच, तो म्हणजे जर अनसक्सेस नाही मॅच झालं तर आपल्याला त्यांनी इथं डेटा प्रिंट केला पाहिजे, काहीतरी एरर प्रिंट केला पाहिजे. आपण लगेच घेऊन टाकू त्याला सिंगल कोट. एक डिव टॅग घेतला सपोज डिव, आणि तो क्लोज पण झाला. आणि क्लास त्याला देऊ आपण. बुटस्ट्रॅपचा क्लास कोणता आहे, जर आपल्याला रेड अलर्ट दाखवायचा असेल तर? इथं मेसेज देऊन टाकू, युजर नेम अँड पासवर्ड आर नॉट मॅच. अलर्ट अलर्ट डेंजर. ओके. आणि इथं चुकवलं आपण ते म्हणजे लास्टला तुमचं हे सेमिकोलन इकोचं. ठीक आहे. बाहेर सिंगल कोट घेतले म्हणून आपण इथं डबल कोट. आलं लक्षात? इथपर्यंत काय केलं लक्षात आलं? आता इथे एक गोष्ट आपण चेक नाही केली, काय म्हणजे काय, इथं ती ग्रेटर पाहिजे 0 पेक्षा, तेव्हाच आपला तो मध्ये येईल, नाहीतर तो मध्येच आला नसता. ओके. जो रिझल्ट येईल, ज्या रोज येतील त्या ग्रेटर पाहिजे 0 पेक्षा, तरच तो आपल्या इनसाइड येईल. आता इथं आपल्याला ॲक्च्युअल आपला कोड करायचा आहे. जर क्वेरी सक्सेसफुल असेल तर इथं येणार. ओके. मग आपण इथं काय करू, आता जे आपले युजर नेम, रोल आणि पासवर्ड आहे ते आपण काय करू, सेशनला स्टोअर करून घेऊ. ओके. त्यासाठी आपल्याला सेशन स्टार्ट करावं लागेल. मग सेशन मी इथंच डायरेक्ट टॉपला स्टार्ट करून घेतो. हे तुमचं सेशन झालं स्टार्ट. ओके. म्हणजे आता तुम्ही सेशनमध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकता, त्याचा ॲक्सेस करू शकता. आपण इथं 3 गोष्टी कोणत्या घेतल्या होत्या, आपल्याला इथं पासवर्ड घ्यायची काही गरज नाही. इथं आपण युजर आय डी घेऊ, युजर अंडरस्कोर आय डी. ओके. फ्लोनुसारच घेऊ. ओके. युजर आय डी पण आपल्याला लागणार आहे आता. युजर आय डी, युजर नेम, रोल. बाकी इकडे तर काही चेंज नाही आपला. आता सेशन माहिती आहे ना तुम्हाला, सेशन नावाची कन्सेप्ट काय असते? ओके. आता इथून पुढं आपण सेशनवर चालणार आहे. सेशनला व्हॅल्यू स्टोअर करणार, सेशननुसारच आपण ते व्हेरिएबल चेक करणार. सिंपल सांगायचं झालं, जर कोणाला सेशन माहीत नसेल तर, सेशन हा सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे. तुम्ही या पेजला जर त्याला व्हॅल्यू सेट केली तर तुम्ही पूर्ण तुमचं पेजेस आहे, ओके, जेवढे पेजेस तेवढ्या पेजेसमध्ये कुठे पण यूज करू शकता त्याला. ओके. एवढं यूज माहीत असलं तरी तुम्ही सेशन यूज करू शकता. मग आपण आता त्या व्हॅल्यू सेशनला स्टोअर करू. त्याआधी आपल्याला एक व्हाईलचा लूप घ्यावा लागेल. व्हाईल, जो डेटा आपल्याला रिझल्ट येणार आहे तो, जो असोसिएटिव्ह ॲरे येईल तो आपल्याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घ्यावा लागेल वन बाय वन. मी काय करतो, डॉलर रो नावाचा एक व्हेरिएबल घेतो आणि त्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू स्टोअर करायला चालू. इज इक्वल टू माय एसक्यूएल फेच असक नावाचं एक फंक्शन असतं. हे आपलं फंक्शन, त्यात आपल्याला कोणतं ॲट्रिब्यूट पास करायचं आहे, डॉलर, सॉरी, कोणतं व्हेरिएबल पास करायचं आहे, डॉलर रिझल्ट. डॉलर मी पास केला, हा रिझल्ट इथं आला. ओके.
आता याच्या इनसाईड आपल्याला त्या सेशनला परत काही व्हेरिएबल क्रिएट करावं लागतील आणि त्याच्या इनसाईड त्या व्हॅल्यू स्टोअर करावं लागतील. ओके, म्हणजे जर ॲडमिन असेल तर ते कळेल आपल्याला ॲक्च्युअलमध्ये ॲडमिनच आहे का, नॉर्मल युजरच आहे का, त्याचा रोल काय, 1 आहे का 0 आहे, या सगळ्या गोष्टी आपण आता इथं ज्या व्हेरिएबलमध्ये डेटा स्टोअर करू त्या डेटावरून आपल्याला कळणार आहे. ओके, पण त्याआधी इथपर्यंत केलेलं सगळ्यांना समजलंय? येस सर. ओके, मग आपण घेऊ आता डॉलर अंडरस्कोर सेशन आणि या कोणत्या याच्यात आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची. इथे युजर डिफाईन नेम देऊ शकता तुम्ही. ओके, मग मी इथे देतो युजर नेम. आपल्या या सेशनमध्ये स्टोअर होणार आहे, पण मग त्याला व्हॅल्यू कुठून भेटणार आहे, जी वरतून भेटेल आपल्याला ती आपल्याला भेटणार आहे डॉलर रो मधनं. काय भेटणार आहे आपल्याला ते वरतून युजर नेम, ते मी इथं कॉपी करून घेतो. याला कॉपी करून घेतलं. हे 2 लाईन अजून लागणार, याला मी कॉपी पेस्ट करून घेतलं. फर्स्ट आता इथं आपल्याला लागणार आहे युजर आय डी पण लागल. इथं याला परत युजर आय डी म्हणून टाकलं आणि तिकडून पण आपल्याला युजर आय डीच भेटणार आहे म्हणून युजर आय डीच टाकला. एकदा चेक करून घेतो आपण काय घेतलं इथं. युजर आय डीच घेतलाय म्हणून इथं पण युजर आय डीच. ओके, त्यानंतर परत रोल पण सेशनला स्टोअर करायचं. मग मी इथं घेतो युजर अंडरस्कोर रोल घेतो आणि त्याच्या इनसाईड आपण स्टोअर करू आपला रोल. ओके, नसेल लक्षात आलं परत एक्सप्लेन करतो. आपल्याला सेशनला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. ओके, मग त्यासाठी ह्या बाजूची जी साईड दिसते ती युजर डिफाईन आहे. सेशनला जे मध्ये आपण युजर नेम, युजर आय डी, युजर रोल हे पास केलंय ते तुमच्या मनाने तुम्ही काही पण देऊ शकता, जे तुम्हाला पुढे यूज करायला सोयीस्कर जाणार आहे. त्या हिशोबाने मी हे नेम पास केले. मग यामध्ये त्या जे व्हेरिएबल आपण क्रिएट केले सेशनचे त्यामध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे. मग तो डेटा कोणता स्टोअर करायचा आहे, जे युजर नेम असणार ते युजर नेम, ॲडमिन असेल तर ॲडमिन, युजर नॉर्मल युजर असेल तर नॉर्मल युजर. ओके, त्याचा युजर आय डी पण स्टोअर करू आणि त्याचा जो रोल असणार आहे तर रोलवरनंच आपल्याला कळणार आहे का तो कोणता आहे. ओके, कोणता आहे म्हणजे तो ॲडमिन आहे की नॉर्मल युजर आहे. इथपर्यंत आलं लक्षात? आता जर वरचा आय डी पासवर्ड मॅच झालेला असेल त्याच्या इनसाईडच तो आपल्याला इथे येणार आहे. मग आपण इथं त्याला हेडरनी पास करून देऊ मधल्या पेजला. ओके, त्यासाठी आपण अपडेट युजरला आपण केलेलं असेल ते हेडर लोकेशनचं. ओके, ऑटोमॅटिक सिलेक्टेड पण नाही ते, त्याला मी कॉपी केलं आणि पेस्ट करून दिलं डायरेक्ट. आता तुम्ही इथून पुढचा जो पार्ट आहे एवढा याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता आणि डायरेक्ट इथं पास केला तरी चालेल. ओके, कॉन्फिग फाईलमध्ये जर टाकला तुम्ही हा पार्ट तरी चालेल, पण मग राहू द्या, तुम्ही टाकू शकता सोयीस्कर होण्यासाठी. सिंपल गोष्ट आहे ती आणि तो तुम्ही इथं प्रिंट करून देणार. मग आपला तो झाल्यानंतर त्याला आपल्याला दाखवायचं आहे ते ब्लॉगच्या पेजला. इथं कोणतं आहे ब्लॉग नाही, सॉरी, पोस्ट डॉट पी एच पीला दाखवायचं. मग युजर न दाखवता तो डायरेक्टली जाईल आपल्या पोस्ट डॉट पी एच पीला. लोकेशन परफेक्ट, इथपर्यंत परफेक्ट आहे. आता इथं आपण चेक करू. ओके, याच्यासाठी मी 2 युजर बनवले होते. एक कोडरिच सॉफ्टवेअर, ओके, त्याचं युजर नेम आहे ॲडमिन आणि त्याचा पासवर्ड पण आहे ॲडमिन. ओके, आणि दुसरा नॉर्मल युजर आहे, त्याचं युजर नेम आहे समीर आणि त्याचा जो पासवर्ड आहे तो पण आहे समीर. ओके, इथं तो दिसणार नाही कारण तो इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये. मग आपण डायरेक्टली ते चेक करू. ॲडमिनचं युजर नेम काय, ॲडमिन, आणि त्याचा पासवर्ड पण ॲडमिनच आहे. ॲडमिन टाकलं, त्याचा पासवर्ड पण ॲडमिन टाकला आणि जेव्हा मी लॉग इनवर क्लिक करेल तेव्हा तो आपल्याला तिकडे घेऊन गेला पाहिजे. यू डोंट हॅव परमिशन टू ॲक्सेस दिस रिसोर्स. काय इश्यू बघावं लागेल.
स्पेस दिलेली नव्हती तो इश्यू होता की दुसरा काही ते पण चेक करू. एक मिनटं. ॲडमिन आणि त्याचा आय डी पण पासवर्ड पण ॲडमिन. मी जेव्हा लॉग इन केलं अनकोड कॉलर अनडिफाईन फंक्शन MySQL रिअली स्किप स्ट्रिंग MySQLi रिअली स्किप स्ट्रिंगचं स्पेलिंग मे बी मिस्टेक असणार आहे. आपण कॉपी करून घेऊ डायरेक्ट इकडनं. सॉरी इथं MySQL घेतलंय आपण MySQL आहे ते. ओके. परत मी त्याला सेव्ह केलं. आता परत एकदा आपण चेक करू. ॲडमिन आणि पासवर्ड पण आपला ॲडमिन सेव्ह. सॉरी पेज रिफ्रेश नव्हतं केलं पण ठीक आहे तरी वर्क झाला आपला कोड. ओके. जर सक्सेसफुल पासवर्ड असेल तर तो आपल्याला इथं घेऊन येतोय आता. ओके. इफ जर अनसक्सेसफुल टाकला आपण पासवर्ड, हा पासवर्ड टाकला लॉग इन केलं. ओके. इथं खाली लगेच आपल्याला मेसेज पण शो होतोय युजर नेम अँड पासवर्ड आर नॉट मॅच. लक्षात. आता मग आपण जो नॉर्मल युजर आहे त्याचा टाकून बघू. समीर आणि त्याचा पासवर्ड पण समीर. ओके. मी लॉग इन केलं तरी त्याने आपल्याला ब्लॉकच्या इथं पेजला आणलं. म्हणजे आपला आतापर्यंत केलेलाचा कोड परफेक्ट वर्क होतोय. ओके. आता अजून पुढची फंक्शनॅलिटी खूप सारी बाकी. ओके. म्हणजे जर तो सांगायचं झालं तर सिंपल भाषेत इथं आपण लॉग इन नसलो आणि इथून जर पेज ॲक्सेस करू शकलो, सपोज युजर्स डॉट पेजला मी क्लिक केलं तर ॲक्सेस होतोय आपल्याला. ते झालं नाही पाहिजे. ओके. सिक्युरिटी आली पाहिजे. जर लॉग इन नसला तरी तो मधले पेज ॲक्सेस नाही करता आले पाहिजे त्याला. मग आपल्याला त्यासाठी कोड करायचा आहे आता. लक्षात येतं मी काय म्हणतोय ते? हो सर. ओके. म्हणजे युजर असो किंवा ॲडमिन असो त्याला मस्ट राहणार आहे तुम्ही फर्स्ट लॉग इन करा तरच तुम्हाला ॲडमिन पॅनलचा ॲक्सेस राहील. ओके. आता भरपूर सारे लोकांना माहीत राहते मधले पेजेस. मेन म्हणजे इंडेक्स पेज माहीतच राहतं. इंडेक्स डॉट पी एच पी जरी टाकलं मधलं तरी येणार. डॅशबोर्ड डॉट पी एच पी काही ना काही लॉजिक लावून ते मधलं पेज काढू शकता. त्यासाठी आपण सिक्युरिटी कशी देऊ शकतो? ओके. आपण ते बघू आता. त्याआधी आपल्याला एक कॉमन फाईल बघावं लागेल. तर सगळ्या याच्यात कॉमन फाईल आहे आपली config डॉट पी एच पी एक आहे. ओके. यामध्ये तर नाही कारण इंडेक्स पेजला आता काही गरज नाही. मधल्या फाईलला म्हणजे जसं अपडेट युजर त्याला हेडर फाईल कॉमन आहे. युजर्सला पण आलो एक हेडर फाईल कॉमन आहे. ओके. त्यामध्ये आपल्याला तो कोड करावा लागेल. हीच सेट म्हणजे जर युजर सेट असला सेशनचा तरच त्याला अलो करा नाही तर त्याला रिडायरेक्ट करा असा कोड करावा लागेल आपल्याला. पण त्याआधी आपण एक लॉगआउटचा सिंपल कोड करून घेऊ लॉगआउट डॉट पी एच पीला. म्हणजे आता मी इथं दाखवतो तुम्हाला. ॲडमिन त्याचा पासवर्ड पण ॲडमिन केला लॉग इन केलं इथं आलो. अपडेट करून घे बाबा. जेव्हा मी लॉगआउटवर क्लिक करेल तेव्हा आपलं लॉगआउट झालं पाहिजे. ओके. हे पेजमध्ये डेटा नाही तीन त्या पेजला कॉल केलं पण तेव्हा आपल्याला लॉगआउट केलं पाहिजे त्याने आणि परत जी आपली मेन स्क्रीन आहे लॉग इनची त्या स्क्रीनला आपल्याला तो आला पाहिजे म्हणजे इंडेक्स डॉट पी एच पीला त्याने रिडायरेक्ट केलं पाहिजे. असा सिंपल आपल्याला कोड करायचा आहे. ओके. आपल्याला ही फाईल आहे. मग इथं काय करायचं ते सेशन जे आहे ते सेशन आपल्याला अनसेट करायचं आहे. ओके. मग मी काय करतो $PHP स्टार्ट करून घेतो परत याला एंड. आपल्याला एक फाईल इन्क्लूड करावं लागेल ती म्हणजे आपली कनेक्शनची. मग config डॉट पी एच पी इथं इन्क्लूड केली आणि सेशन परत आपल्याला सेशन पण स्टार्ट करून घेऊ अंडरस्कोर स्टार्ट. आता सेशन आपण दोन पद्धतीने डिस्ट्रॉय करू शकतो.
ओके. डिस्ट्रॉय म्हणजे एकतर तुम्हाला अनसेट करायचं आहे. डिस्ट्रॉय करायच्या आधी तुम्ही त्याला अनसेट करणार, त्यानंतर त्याला डिस्ट्रॉय करणार. तुम्ही जर सेशनचं लेक्चर व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत असणार. ओके. आता सेशनला डेटा आहे, मग आपण काय करू, इथं सेशन अनसेट करून टाकू. फर्स्ट आपल्याला मग सेशन अनसेट करावं लागेल आणि त्यानंतर ते डिस्ट्रॉय करावं लागेल, म्हणजे आपला जो हे तो लॉग आउट होऊन जाईल. मग मी काय करतो, सेशन अनसेट करून टाकू आपण. इथं स्मॉलमध्ये देऊन बघू, स्मॉलमध्ये पण चालतं का ते, कारण मी आत्तापर्यंत कॅपिटलमध्ये यूज केलं आहे. आणि त्यानंतर खाली आपल्याला सेशन डिस्ट्रॉय करायचं आहे. सेशन अंडरस्कोर डिस्ट्रॉय. ओके. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याने रिडायरेक्ट केलं पाहिजे कोणत्या पेजला, ॲडमिनच्या इंडेक्स पेजला. कुठे गेलं आपलं लॉगआउटचं पेज, इथं परत हे टाकलं मी. आणि तुम्ही इथं इंडेक्स डॉट पी एच पी पास केली तरी चालेल किंवा डायरेक्ट असं एम टी दिलं तरी चालेल. का सांगा बरं मला. हॅलो, आवाज येत नाही का माझा. हॅलो. येतोय सर. मी आता असं जरी पाथ दिला तरी डिफॉल्टमध्ये आपली इंडेक्स फाईलच कॉल होते. ती इंडेक्स डॉट एच टी एम एल असो किंवा इंडेक्स डॉट पी एच पी असो, तुम्ही तर द्या नाहीतर नका देऊ. मी असं दिलं तरी ती वर्क होणार आहे, किंवा डायरेक्ट स्लॅश ॲडमिन केलं तरी डिफॉल्ट त्याच्या ॲडमिन फोल्डरच्या इनसाईड जी फाईल आहे इंडेक्स डॉट पी एच पी तीच रन होणार आहे. ओके. मग असं दिलं तरी आपला कोड वर्क झाला पाहिजे. आलं लक्षात. मग आता मी काय करतो, इथं आलो. आता ती फाईल कॉल झाली पाहिजे. कॉल कधी होईल, जेव्हा मी या लॉगआउट बटनावर क्लिक करेल तेव्हा ती फाईल कॉल होईल. ओके. मी आता इथं त्याला टाकलं, क्लिक केलं, आपला युजर लॉग आउट झाला आणि परत आपल्याला ॲडमिनच्या ठिकाणी आणून दिलं. मी परत त्याला लॉग इन करतो, परत आपल्याला लॉग इन झालो आपण. ओके. लॉग आउट एकदम सोपं, जस्ट सेशनला डिस्ट्रॉय करावं लागतं आपल्याला. आलं लक्षात लॉगआउटचा कोड. हो सर. आता कोणता युजर लॉग इन आहे तो दाखवायचा हो आपल्याला, सर. तो दाखवायचा ह्या लॉगआउटच्या बटनाच्या आधी. मग आपण काय करू, लॉगआउटचं बटन दिसणार आहे आपल्याला हेडरमध्ये. मग हेडर फाईल आपण ओपन करून घेऊ. ही हेडर फाईल हे लॉगआउट बटनाच्या इथंच आपण डॉलर सेशनमध्ये आपण प्रिंट केलेलं आहे ना तो डेटा, तो इथं प्रिंट करून घेऊ. कोण आहे ॲक्च्युअलमध्ये लॉग इन, पी एच पी स्टार्ट केली, एंड केली, आणि एकदा आपण इंडेक्स फाईलमध्ये जाऊ. युजर नेम कोणत्या सेशनमध्ये स्टोअर केलं आहे, या युजर नेममध्ये मी याला कॉपी करून घेतलं आणि आपल्या हेडर फाईलमध्ये, इथं आपली ॲडमिनची हेडर फाईल, इथं इको केलं मी याला डायरेक्ट, आणि युजर नेम इथं प्रिंट होऊन जाईल. त्याच्या आधी जर सपोज मला हॅलो वगैरे प्रिंट करायचं, मी इथं कॉन्केट पण करू शकतो, किंवा याच्याच बाहेर मी डायरेक्ट इथं हॅलो असं टाकून देतो. तेवढा याच्यात डेटा बसणार नाही मे बी, पण इथं कॉलम डी 3 टाकला. तर एकदा मी इथं चेक करतो. नोटीस अनडिफाईन व्हेरिएबल डॉलर सेशन इन हेअर. ओके. कारण आपण इथं सेशन स्टार्ट नाही केलेलं आहे या फाईलमध्ये. परत आपल्याला आता इथं सेशन स्टार्ट करावं लागेल. डायरेक्ट या पेजच्या वरतीच इथं आपण स्टार्टला, अरे इथं PHP स्टार्ट करून सेशन स्टार्ट करून घेऊ. सेशन अंडरस्कोर स्टार्ट. आता आपण एकदा चेक करू त्याला, रिफ्रेश. हॅलो ॲडमिन लॉगआउट. काय होतं आहे असं, स्पेस वगैरे आपण काही दिलेलं नाही.
इथं परत मी एक सिंगल स्पेस दिली आणि लॉगआउट बटनानंतर पण सिंगल स्पेस दिली. सेव्ह केलं मी, परत रन केलं त्याला. ओके, इथं आलं आपल्याला हॅलो ॲडमिन आणि इथं परत मी त्याला कोमा देऊन टाकतो. सेव्ह केलं, रन. ओके, इथं आलं आपल्याला हॅलो ॲडमिन आणि लॉगआउट. ओके, आता मी जेव्हा लॉगआउटवर क्लिक करतो, मी लॉगआउट झालो आणि आपण लॉग इन करू आता समीरनी, म्हणजे नॉर्मल युजरनी. आणि मी इथं आता त्याला लॉग इन केलं. ओके, म्हणजे आता जो पण आपला युजर नेम असणार आहे ते युजर नेम इथं प्रिंट करून देत जाईल. म्हणजे जो युजर आपल्याकडे लॉग इन आहे ते युजरचं नाव इथं तो प्रिंट करून देईल. हॅलो समीर. आलं लक्षात कोड? हॅलो. हो सर. Yes, sir. ओके, आता अजून सिक्युरिटीची गोष्ट जी बोललो मी ती की डायरेक्ट मधून कोणी ॲक्सेस नाही केलं पाहिजे. ओके, त्यासाठी आपल्याकडे कॉमन फाईल कोणती, हीच हेडर डॉट पी एच पी. आता यातच आपण इथं कोड करू तो. जर युजर नेम ते सेट असेल ओके सेशनमध्ये, तर सॉरी तरच मध्ये आपल्याला तो येऊन देईल, म्हणजे ॲक्सेस करून देईल ते पेजेस. सेशन तर आपण स्टार्ट केलंच आहे. इथे एक कंडिशन आपण घेऊ. इफ म्हणजे जर सेशन आपलं स्टार्ट नसलं तर आपण तो मध्ये घेऊ इथं याच्यात. आणि इथं चेक करताना आपल्याला नॉटनी चेक करायचं आहे. ओके, नॉट, वेअर इज नॉट सिम्बॉल, नॉट इज सेट. ओके, म्हणजे जे सेशन आहे आपलं ते सेट नसेल तर ते कोणतं आहे, आपण इथं कॉपी करून आणलंय ते त्याला इथं पेस्ट करून घेऊ. कॉपी केलं मी याला, इथं वरती आलो, इथे त्याला पेस्ट केलं. ओके, जर नॉट म्हणजे जर सेट नसेल तुमचा युजर नेम, सेशनला युजर नेम सेट नसेल, युजर नेम म्हणजे युजर जर सेट नसेल तर त्याला आपण डायरेक्ट रिडायरेक्ट करून देऊ ॲडमिनच्या याला. ओके, आणि ते पण आपण लॉगआउटच्या पेजला कोड केलाय जस्ट. वेअर इज अवर लॉगआउट पेज, नाही सापडते का, इथूनच ओपन करून घेऊ आपण त्याला. लॉगआउट डॉट पी एच पी, इथं मी त्याला कॉपी केलं, आपल्या हेडर फाईलमध्ये टाकावं लागेल त्याला. तो परत टेम्पलेटच्या ॲडमिनला रिडायरेक्ट होऊन जाईल. ओके, आता मी याला सेव्ह करतो आणि आता रिफ्रेश केलं, आपला डेटा तर म्हणजे युजर लॉग इन आहे, तो लॉग इन दाखवला. आणि मी आता याला लॉग आउट करतो, पण मग तसा कोड आपला, थांबा एक मिनटं. आता आपण लॉग इन नाही तरी मधलं पेज ॲक्सेस करायचा ट्राय करू. युजर्स डॉट पी एच पी मी ॲक्सेस करायचा प्रयत्न केला, त्यांनी परत रिडायरेक्ट करून दिले इथंच आपल्याला. ओके, परत पोस्ट नावाचं पेज आहे त्याला मी ॲक्सेस करायचा प्रयत्न केला, परत त्याने आपल्याला ह्याच पेजला रिडायरेक्ट करून दिलं, म्हणजे डेटा आपल्याला तो ॲक्सेस नाही झाला. ओके, तुम्ही ह्या पेजला रिडायरेक्ट करू शकता, प्लस तुम्ही 404चं एखादं पेज बनवलं आहे त्या पेजला सुद्धा त्याला रिडायरेक्ट करू शकता. ओके, आलं लक्षात? इथपर्यंत झालेलं लक्षात आलं? Yes, हो. sir. आपण हेडरमध्ये कॉन्फिग फाईल नाही टाकावं लागणार. ओके, डायरेक्ट आपण असं घेतलंय, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला लॉग इन करून घेतो मी. ओके, हे पण झालं. ॲड पोस्ट वगैरे काही नाही. आता आपण यांचे ॲक्सेस देऊ. ओके, ॲडमिनला फुल ॲक्सेस राहील, त्याला हे तिन्ही टॅब दिसतील, पोस्ट, कॅटेगरी, युजर्स. आणि जो युजर असणार आहे त्याला फक्त एकच टॅब दिसेल, तो म्हणजे पोस्टचा.
ओके. मग आपल्याला परत कोड करावा लागणार आहे आपल्या हेडर फाईलमध्येच. ही आपली हेडर फाईल. मग इथं आपल्याला एक कोड करावा लागेल इफचा. इफ सॉरी PHP स्टार्ट करून घेऊ आपण. इफ तुमचं जे सेशन आहे, ओके, त्याच्यामधला जो रोल आहे तो जर 1 असेल म्हणजे ॲडमिन असेल तरच हे शो होईल, त्याला एल्सवेअर नाही होणार. आपण असं करू शकतो किंवा सिंपल डायरेक्ट जर त्याचा हे असलं का याचं नाव 0 असला तर त्याला शो नका करू. असं पण कोड करू शकतो, पण आपण सिंपल कोड ट्राय करू. फर्स्ट आपण आपल्या इंडेक्स फाईलला आलो आणि त्यामध्ये रोल कशामध्ये स्टोअर केला आहे आपण युजर रोलमध्ये. याला मी कॉपी केलं, आपल्या हेडरला आलो ॲडमिनच्या. इफ तो असला 1, ओके, तर तो याच्या इनसाइड येईल आणि पेजेस दाखवल. हा याला इथं क्लोज होतो. मी इथं परत PHP क्लोज करून आपलं ते ब्रॅकेट इथं खाली क्लोज करून टाकतो. ओके, तरच हे जर रोल 1 असेल तरच त्याला हे 2 पेजेस दिसतील, अदरवाईज नॉर्मल युजरला दिसणार नाही. असा सिंपल कोड केला आहे 2 लाईनचा, एकदा वर्क होतोय का बघू. आता ॲडमिनच लॉग इन आहे तर ॲडमिनला दिसेल ऑब्वियसली. आता मी लॉग आउट करतो आणि समीरने लॉग इन करतो जो की आपला नॉर्मल युजर आहे. लॉग इन केलं तरी पण तो दाखवतोच आहे. एकदा चेक करू काय इश्यू झालाय. हेडरला आपण वरती सेशन वगैरे पण घेतलंय. इफ डॉलर सेशन युजर रोल इक्वल टू 1 घेतलं, इक्वल टू चेक करू एकदा. एकदा मी चेक करतो. सेम बरोबर तर घेतलंय आपण. ही इंडेक्स फाईल, यात डॉलर रोचा रोल येतोय, पण मग त्यात स्टोअर होतोय का एकदा चेक करू. इथं रोलच घेतलाय ना आपण, रोलच घेतलाय. तो रोल आला यात स्टोअर केला. एक मिनिट, एक कॉल आहे. परफेक्ट तर घेतोय मी कोड. युजर रोल इक्वल टू 1 असेल तर इंटिजर आहे, सिंगल याच्यात घेतला तरी चालणारच तो.
अच्छा, सेशन आपलं क्लिअर नव्हतं झालं का? ओके, म्हणजे कोड तर बरोबर होता, जर सेशनचा थोडा इश्यू झाला होता आपल्याला. आता काय झालं इथं, फक्त पोस्ट दिसेल, म्हणजे नॉर्मल युजर आहे त्याला फक्त पोस्ट दिसतंय. आवाज येतोय माझा? हो ओके, सर. तरी म्हटलं कोडला इश्यू काय होतोय. म्हणजे नॉर्मल युजर असल्यावर फक्त त्याला आता पोस्टच दिसणार आहे, त्याला बाकीचे काही ॲक्सेस राहिले नाही. ओके, आणि मी जेव्हा त्याला लॉग आउट करतो आणि ॲडमिननी लॉग इन करतो, तेव्हा त्याला तिन्ही पेज दिसले पाहिजे. परफेक्ट, त्याला तिन्ही पेज पण इथं दिसत आहे. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? हो सर. ओके, आता हे जे मी असं चेक केलं युजर रोल, किती मोठं कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट असला सेमच लॉजिक यूज करता त्याला. ओके, दोन रोल असले, कधी कधी 2-3 रोल असतात. ओके, ॲडमिन सुपरवायझर त्यांना पण दिसलं पाहिजे. मग परत तुम्हाला इथं ॲड करून टाकावं लागेल युजर रोल, परत असा असला तर परत दाखवा. ओके, आता अजून एक स्टेप आपण पुढे जाऊ. एक कोड आपण चेक करू शकतो इथं अजून. जर मी लॉग इन आहे, ओके, आणि ॲडमिनच्या पेजला येतोय, तर मला हे पेज दिसलं नाही पाहिजे, मला परत रिडायरेक्ट करून दिलं पाहिजे त्यांनी ह्याच पेजला, कारण मी सेशनला लॉग इन आहे. ओके, ही खूप रेअर केस आहे, पण राहते लक्षात. म्हणजे मी काय म्हणतो लक्षात आलं, सपोज मी लॉग इन आहे, ओके, आणि तरी पण मला ही ॲडमिनची स्क्रीन दिसते, ती मला दिसली नाही पाहिजे, मला डायरेक्ट तो रिडायरेक्ट करून त्यांनी तिकडे दिलं पाहिजे. आता सपोज मी इथं आलो, युजर्स डॉट पी एच पी टाकलं, त्यांनी मला शो तर केलं. ओके, म्हणजे मी लॉग इन आहे, तर मला ती स्क्रीन त्यांनी नाही दाखवली पाहिजे. असं काही आपण व्हॅलिडेशन करू शकतो का? आपण ट्राय करू. टाईम आहे तुमच्याकडे? हो सर. आहे. ओके, आपण आता ते ट्राय करू मग. आपण मग ते आपल्याला इंडेक्स फाईलला चेक करावं लागेल. कुठे गेली आपली इंडेक्स फाईल? ओके, इथं जरी कोड केला तरी आपला तो कोड वर्क होऊ शकतो. एकदा मी चेक करून घेतो खाली कुठे टाकतील आपल्याला. इथं तर नाही. वरतीच घेऊ आपण इथं तो कोड. इथं वरती सेशन आपण चेक करून घेऊ त्याला. सेशन स्टार्ट केलंय, कॉन्फिग फाईल पण आहे आपली, आणि हेडर फाईल आलो मी इथं. हाच कोड मी इथून कॉपी केला, मी आलो माझ्या इंडेक्स फाईलला. ओके, आता इथं आपल्याला चेक काय करायचं आहे, जर ते युजर नेम नावाचं सेशन जर सेट असेल तर या पेजला न दाखवता डायरेक्ट आपण तो मध्ये गेलो पाहिजे, ॲडमिनच्या मध्ये पोस्ट डॉट पी एच पीला. एकदा मी चेक करतो, त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो कोड. सपोज मी आता इथं आलो बाहेर आणि पेज काढलं आणि याच्यावर क्लिक केलं, त्याने मला पोस्टला रिडायरेक्ट केलं. बरोबर, आता परत जर मी लॉग इन आहे तरी पण मी ॲडमिन फाईलला जायचं ट्राय करतोय, तर तुम्हाला पोस्ट फाईललाच रिडायरेक्ट करून देईल, ॲडमिनला जाऊन देणार नाही, म्हणजे इंडेक्स फाईलला जाऊन देणार नाही. सिंपल काय केलं आपण इथं, सेशन चेक केलं परत. जर सेशन ऑलरेडी सेट असेल तर आपण ते पेज आपल्याला ओपन करून देणार नाही, तो डायरेक्ट आपल्याला या फाईलला रिडायरेक्ट करून देईल पोस्ट डॉट पी एच पीला. आलं लक्षात? म्हणजे आपण आता भरपूर पद्धतीने सिक्युरिटी चेक केली आतापर्यंत झालेलं. आलं लक्षात? हो सर. आणि अजून यात आपण कसं करू शकतो,
सपोज आता मी आहे लॉग आउट करतो आणि लॉग इन करतो समीरनी ओके. लॉग इन केलं. सॉरी पासवर्ड चुकीचा असेल त्याचा. समीर टॅब दिला, इथं पण टाकलं मी समीर. लॉग इन केलं ओके. हां, एक व्हॅलिडेशन होऊ शकतं काय. आता मला इथं फक्त पोस्ट दिसत आहे, पण मला युजर्स नावाचं फाईलचं नेम मला माहिती आहे. मी तर डायरेक्ट युजर्स डॉट पी एच पी जर दिलं तर मला ते शो होऊन जात आहे ओके. तर मला हे शो नाही झालं पाहिजे, यासाठी आपल्याला आता कोड करायचं आहे. मग आता ते कोड करताना काय करावं लागेल माहिती आहे. आपण जे आपलं हेडर फाईल आहे, हेडर फाईलमध्ये चेक केलं आहे रोल. जर रोल 1 असेल तरच शो करा, अदरवाईज त्याला शो नका करू ओके. मग आपण तो कोड करू आता. मग ते आपल्याला प्रत्येक फाईलमध्ये टाकावं लागणार आहे, हेडरला नाही टाकून चालणार. आपण ज्या ज्या फाईलला दाखवायचं नाही त्या त्या फाईलला आपल्याला दाखवायचं आहे. मी याला काय करतो, इथून कॉपी केला एवढं ब्रॅकेट डायरेक्ट आलो सपोज युजर्स डॉट फाईलला. एक कर्ली ब्रॅकेट आपलं क्लोज राहिलं इथं. आणि इथं आपण असं कसं चेक करू शकतो, डॉलर सेशन युजर रोल जर आपला 0 असेल म्हणजे नॉर्मल युजर जर असेल तर त्याला मध्ये न येऊन देता डायरेक्ट रिडायरेक्ट करा. मग आपण रिडायरेक्टचा कोड केला इतक्यात इंडेक्स फाईललाच. कॉपी केलं मी त्याला, आपली युजर्स फाईल कुठे इथं, तर तो फक्त पोस्ट डॉट पी एच पीला तो रिडायरेक्ट करून देईल डायरेक्टली. एकदा चेक करू आपण. आता सेव्ह केलं मी इथं युजर्स फाईलला, चेक करायला बघतोय तर तो आपल्याला या फाईलला आणून दिला. परत मी चेक करतो युजर्स डॉट पी एच पीला क्लिक केलं तरी तो आपल्याला पोस्ट फाईललाच आणून देतोय, म्हणजे तिथला ॲक्सेस आपल्याला तो देत नाही आहे. पण अशा अदर पण फाईल आहे आपल्याकडे भरपूर साऱ्या, त्या फाईलचा पण ॲक्सेस त्याला द्यायचा नाही. मग काय करू, सिम्पल हा जो कोड आहे तो कोड कॉपी केला आणि त्याच्या फाईलला टाकून देऊ. ॲड कॅटेगरीला पण त्याला कॅटेगरी ॲड नाही करता आली पाहिजे. मग मी जिथं तो कोड आहे इथं टाकून देतो. सेव्ह केलं. ॲड पोस्टला पण नाही द्यायचं आपल्याला त्याला, मग ॲड पोस्टला पण नाही देणार ओके. युजर ॲड करायला पण त्याला आपल्याला द्यायचं नाही. मग कुठे आपला पी एच पीचा कोड मी इथं पण त्याला देऊन टाकतो ओके. कॅटेगरीला पण नाही द्यायचं, तर मग कॅटेगरीला पण काढून टाकू. काय करतोय लक्षात येते तुम्हाला. हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा. हॅलो सर, आवाज येतोय का माझा. सर नेटचा इश्यू आहे थोडा. अं, आता मी जो रिडायरेक्टचा कोड करतोय तो लक्षात आलाय का तुम्हाला. हे इंडेक्सची पेज दिसत आहे स्क्रीनवरती. एक मिनिट, आता दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित. हॅलो हॅलो, सायली मॅडम तुम्हाला स्क्रीन दिसते का. सर ब्लॅक स्क्रीन दिसते. एक मिनिट, मी मीटिंग रिजॉईन करतोय ओके. तुम्ही लेफ्ट ओके नका सर. होऊ. आता दिसते स्क्रीन तुम्हाला. हॅलो हो सर हो दिसतंय. सर. हो सर. ओके. मग तुम्हाला हा कोड पण नसेल लक्षात आला. मी काय करतोय, जर नॉर्मल युजर असेल आणि त्यांनी ह्या यू आर एल मधून ज्या युजरच्या फाईल ॲक्सेस करायचं ट्राय केलं तर त्याने ॲक्सेस नाही केलं पाहिजे. ते आलं का लक्षात मी कसं केलं ते. हॅलो
सर एकदा परत सांगा ना. ओके, परत सांगतो सर, मी काही काळजी करू नका. मी युजर्स पेजवर केलं तरी परत मला रिडायरेक्ट केलं ह्या पेजला. ते कसं काय वर्क होतंय, तर मी जी माझी युजर्स डॉट पी एच पी फाईल आहे त्यामध्ये मी चेक केलं एक कोड. काय, जर डॉलर सेशनचा जो युजर रोल आहे, म्हणजे ज्या युजर आहे आपला त्याचा रोल जर 0 असेल, ओके, 0 म्हणजे नॉर्मल युजर असेल तो, तर त्याला त्या पेजचा ॲक्सेस न घेता डायरेक्ट डॉलर आपला जो पोस्ट डॉट पी एच पी त्याला रिडायरेक्ट करून द्या. ओके, स्टार्टिंगला चेक केला तर त्याचा मेन इम्पॅक्ट काय झाला, तो खालचा कोड त्याला दिसणारच नाही. डायरेक्ट नसेल तो नॉर्मल युजर असणार तर त्याला ते पेज दिसणारच नाही. ओके, मग आपल्याला जेवढं जेवढं पेजला नॉर्मल युजर दाखवायचे नाही, जेवढे पोस्टच्या रिलेटेड पेज आहे त्यालाच आपल्याला दाखवायचं असेल तर मग तेव्हाच आपण त्याला दाखवू शकतो. मग आपण इथं आलो आणि ॲड पोस्टला आपण त्याला दाखवायचं आहे. मग हा कोड इथं मी चुकून टाकला गेला माझ्याकडनं, मी त्याला काढून टाकतो. सेव्ह केला. इथं पण त्याला पोस्ट दिसली पाहिजे, ॲड युजर नाही दिसला पाहिजे, कॅटेगरी पण नाही दिसली पाहिजे. इथं कोड टाकलाय मी. डिलीट युजर पण त्याला नाही दिसला पाहिजे, इथं पण मी तो कोड टाकलाय. अजून खाली आलो, हेडर फुटर दिसली पाहिजे, इंडेक्स डॉट पी एच पी दिसली पाहिजे, लॉगआउट डॉट पी एच पी दिसली पाहिजे, पोस्ट पण दिसली पाहिजे. अपडेट कॅटेगरी त्याला दिसली नाही पाहिजे. मग तो कोड मी इथं टाकून घेतो. ओके, परत त्याला मी सेव्ह केला आणि त्याला युजर्स डॉट पेज पण नाही दिसली पाहिजे. ज्या जे फाईलचं तुम्हाला ॲक्सेस युजरला द्यायचं नाही त्या ठिकाणी हा कोड टाकायचा आहे. आता कोड पण म्हणजे काय रॉकेट सायन्स नाही, सिम्पल थिंग घेतली आपण. काय, डॉलर सेशनचा युजर चेक केलाय, तो जर नॉर्मल युजर असेल तर त्याला डायरेक्ट रिडायरेक्ट करून द्या. आलं लक्षात? हो सर. हे हे झालं तुमचं आजचं एकदम इम्पॉर्टंट लेक्चर, जे की तुम्हाला आज सेशन नावाची कन्सेप्ट पण कळाली. ओके, आणि लॉग इन लॉग आउट कसं वर्क होतं आणि सिक्युरिटी आपण कशी देऊ शकतो ते पण कळलं. जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐकलं असेल तर 100% तुम्हाला येणारच ते. आलं लक्षात? मग काही डाऊट आहे यात? नाही सर. ओके, ठीक आहे. मी याचं मग फाईल पण टाकून देतो ग्रुपवर. प्रोजेक्टच टाकतो डायरेक्ट आत्तापर्यंतचा. आणि नेक्स्ट थिंग म्हणजे व्हिडिओ पण अपलोड करून देतो. काही एरर आलं तर तिथून करा. ओके, सॉरी, फाईल मी लगेच टाकत नाही, फाईल उद्या संध्याकाळी टाकतो. तुम्ही व्हिडिओ बघूनच बघा, ते करा, तेव्हा लक्षात येईल. कोड तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ओके, चलो बाय, टेक केअर. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. थँक्यू सर. आणि उद्या मे बी लेक्चर नसणार आहे. मी उद्या थोडं बाहेर चालू आहे, क्लायंट मीटिंग आहे आपली. तो जर प्रोजेक्ट फायनल झाला तर मग तुम्हाला हँडओव्हर करून देतो मी. तुम्ही एवढे मिळून तो प्रोजेक्ट करा, मी गायडन्स करेल. येस सर. ओके, चलो बाय.